हे बघ झाले. ह्याच्यावर मस्त थोडीशी बारीक शेव घालायची. हे बघ थोडीशी कोथिंबीर घालायची आणि खायला घ्यायचं मस्तपैकी. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्याकडे बघा आपण भेळीला वगैरे कुरमुरे आणतो किंवा भडंग वगैरे करतो खायला घरात मधल्या वेळात. तसंच मी पण ना भडंग केलं होतं खायला, पण ते थोडंफार खाल्लं आणि काही राहून गेले. बरेच कुरमुरे राहिले आणि आता ते मऊ पडले. तर ह्या मऊ पडलेल्या कुरमुऱ्याचं काय करायचं सांगते तुम्हाला. आपण ते काय वाया नाही जात, काहीतरी खायचा पदार्थ करता येतो. चला तर दाखवते तुम्हाला. हे कुरमुरे बघा बरेच आहेत, पण ते पाण्यात घातले की लगेच असे आकसतात. दाखवते तुम्हाला. पाणी घातले, पाणी घातलं की कसं ते जातात आतमध्ये. अजून घालते पाणी. थोडेसे भिजले की ते बरोबर आत जातात. थोडंसं पाणी घालून ठेवते आणि तोपर्यंत ना मी बाकीच्या वस्तू चिरून घेते. कांदा, कोथिंबीर, मिरची. आपण जसे पोहे वगैरे करतो ना त्याप्रमाणे आपण ह्या मऊ पडलेल्या कुरमुऱ्याचा नाश्त्याला खायला मधल्या वेळेत करू शकतो. वाया नाही जात ते. ते बघा ह्यात पाणी घालून ठेवले मी, जरा भिजू देते आणि तोपर्यंत चिरून घेते बाकीच्या वस्तू. हे इथं मी एक छोटासा टॉमॅटो, कांदा, थोडंसं गाजर, मिरची, शेंगदाणे, कढीपत्ता, कोथिंबीर घेतली. गाजर आणि मटार वगैरे तुमच्याकडे असतील तर घाला, नसतील तर नाही घातले तरी चालतील. ते बघा हे चिरून घेतलं. तोपर्यंत हे कुरमुरे बघा आपले कसे भिजून म्हणजे कमी झाले. भरलेले होतं का नाही भांडं. हे आता हे जरा हे असं पाणी पिळून घ्यायचं. ह्यात हे जे डाळवं दिसतंय हे भडंग करतो ना आपण, त्यात ते डाळवं घातलेलं ते राहू दिलं मी ते तसंच. हे बघा आता हे ना असं पिळून मी ह्यातलं पाणी काढून घेते सगळं. असं पिळून घ्यायचं म्हणजे ते पाणी अजिबात राहत नाही. जसे की आपण पोहे कसे भिजवतो पण पोह्यात इतकं पाणी राहत नाही, निथळून काढतो, तसं हे पण पिळून काढायचं. हे असं पाणी निघतं ते काढून घ्यायचं. करायला घेऊ आपण आता. इथे मी कढई ठेवली, तेल घालते. तेल तापले, जिरं मोहरी घालते. मिरची घालते. मिरची, शेंगदाणे, कढीपत्ता जसं की आपण पोह्याला घालतो तसं. कांदा आणि गाजर पण घालून देते. गाजर आवडत असलं तर घाला, नसेल आवडत तर नका घालू. मटार वगैरे पण घातले तरी छान लागतात. त्यात परतू देते चांगलं. टॉमॅटो घालते. एवढा काय परतून झालं. त्यात मी हळद, मीठ घालून घेते. हळद घातली, चवीपुरतं मीठ घालायचं. कोथिंबीर घालते थोडीशी आणि हे जे कुरमुरे आपण धुवून घेतलेत ना ते घालून घ्यायचे त्यात. परतून घ्यायचं मस्त. हे बघा मस्त असं परतून द्यायचं. एक चिमटभर साखर घालते आणि गॅस बंद करून टाकते. साखर घालते थोडीशी, गॅस बंद केला.
एक 2 मिनटं झाकून ठेवायचं. झालं, मस्त आपला या कुरमुऱ्याचा नाश्ता तयार झाला. कशी वाटली आयडिया कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.